तर मित्रांनो, तुम्ही मागचा ब्लॉग बघितलाच असेल. आपण ट्रेकिंग केली आणि फायनली आपण वरती पोचलो. या पुढचा ब्लॉग तुम्ही बघत राहा. मावला मी वादला मी अर मरणाचा बी काळा मी रणमस्तांची जाता आमची अर भ्या कुणाला डावकर हा हे ता तलवारीशी नात हे मातीशी धाकर सरणावरची रोदर खायाची रेत राजा आम्ही हात रतायात तुझी कथ नाही जवळ तवर हिंडत रायात अरे तुकडी झालं तरी भी कना कनात गुंतर बोला शिवबराज 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 राजार. मित्र, महाराजांचे गडाव जर आला आणि जे माणसाच्या अंगात डर किंवा इतर कोणत्या गोष्टी आला ना, शिवरायांचा मावला नाही सांगायचा. गडाव चढल्यानंतर शिवाजी महाराजांची कीर्ती आणि शिवाजी महाराजांचं पोवाड तोंडातून निघल्याच पाहिजे, बरोबर का नाही? म्हणून आपण एक गाणं सांगलंय. कसा वाटलं त्या कमेंट करजा. सध्या कसा पडलाय, पण उद्या सकाळी संध्याकाळ आता वरती चढलो म्हणजे अजून आहे. आपण ट्रेक पूर्ण झाले, बाकीच्या गोष्टी तुम्हाला पुढे जाऊ. आणि हा ब्लॉग सुद्धा मजेदार. पहिला ब्लॉग तुम्ही बघलाच असाल ट्रेकिंगचा, आणि हा सेकंड पार्ट आहे, त्याला तुम्ही प्रेम द्या. ओके. फायनली मित्रांनो, आपल्याला जिथं पोहोचायचं होतं आपण तिथं पोहोचलो. आणि आपले महाराज किती भारी दिसतात तुम्हाला दाखवता का? बघा आपले महाराज कसा थाटात बसलेला. इथं अशा रूम आहेत, त्या रूम पण दाखवून मित्रांनो. दे मित्रांनो, महाराजांचं आपण दर्शन घ्या नाही का, काय झालं तरी आपल्या दैवतात ते, म्हणजे दर्शन घेणार. थांबा पहिले चप्पल काढू येत नाही का. हे बघा कसं महाराज थाटात आहेत नाही का. मित्र खालत ना काय दिसत नाही. आम्ही एक साइडला घोड म्हणून गा त्या साइडला आलो, अजिबात काय दिसत नाही. त्या नाही का ना म्हणजे कोणते काय नाही ते रामा. ती सिच्युएशन नीट झालेलं आहे आणि हे सगळं गीत आमचं जमा झालं. साफसफाई चालू झालेली आहे आमची तशी, म्हणजे दरवर्षी आम्ही याच्या तुम्हाला दाखवितो. असं एक घर आहे वरती, कोणाला माहित आहे का नाही, त्याच्यामध्ये आम्ही दरवर्षी राहतो आणि त्याची साफसफाई चालू केली. आणि सध्याला वातावरण तुम्ही बघा कसं वातावरण झालेलं आहे, पूर्ण फॉगी वातावरण झालं आहे. सामान ठेवला सगळा. मित्र, अशा प्रकारे साफसफाई चालू झाली. यातून बघता काय बघा, डायरेक्ट अंगावर दुःखा बसवतो, एवढा दुःख आहे बघा. वातावरण तुम्ही बघा, आउटा डेंजर फील आहे ना, पण थंडी एवढी वाजले ना, थंडी कडक मध्ये थंडी वाजले. कसा तर आम्हाला पाण्या नाही जायचं आहे, पण धुक्यात आहे, कुठे फिरतो काय समजत नाही. आता मॅप चालू करतो. मॅप सुद्धा मित्रांनो इकडे काय समजणार नाही. आणि पाण्या तरी सरलो मित्रांनो, वाट पासत एवढा दुःख आहे, विचार करा. हे बघा किती दुःख आहे. मित्र, आपली शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, तिथं आम्हाला पाण्या नाही जायचं आहे. हा हे बघ रे, तो सफेद नाग तो, म्हणजे याही ना मित्र फुल होता ते आम्हाला झाला. पण मित्र रस्ता डायरेक्ट गायब होता असं वाटत. दुःख बसतो कसा डोल्यानं दुःख बसतोय बघा. काही आता ते
चाललं तरी दिसतं ना, विचार करा धुका किती असेल. हे बघा, हे चालता चालता एवढा धुका बसत आहे बघा. माझे कपडे आपण बघा, हे माझ्या कपड्यावरला दायरा धर, एवढा धुका आहे बघा. धुका मग काय गाय इथं पहिले राजवाडा म्हणजे राजवाडा होता इथं, पण तो आता कालांतराने तो खराब झालाय. ते बाजची भिंत तशीच आहे आणि एवढा मोठा असा म्हणजे शंभू राजांची धाम आता त्यांचा राजवाडा आहे. हे बघा, हे असा मोठा एरिया आहे आणि इथं आपले महाराजां म्हणजे याचा शंकरांची पिंडी सगळं असं आहे. मित्रांनो, इथं जुन्या याच्यातलं म्हणजे आपलं देव सांगता नाही का, देव बिव सगळं आहे इथं. विषय गंभीर आहे, हार्ड आहे. काय आहे काय नाही, इथं एक चंद्रकोर सारखे आहे, एक गोल आहे आणि एक हाता सारखी डिझाईन आहे. इथं एक हात आहे, इट अर्धा चंद्र आहे, इट पूर्ण चंद्र आहे, इट हात आहे आणि इथं पण एक हात आहे, इथं अर्धा चंद्र. हे असं डिझाईन बनवलेलं आहे. इथं काहीतरी बनवलेलं असेल काय, पण ते काही समजत नाही कारण जुना सगळा कोरीव काम आहे. त्याचं मुलं काही समजत नाही. ते बाजूला पण दगडी पडल्या आहे, या बघा, या इथं दगडी पडल्या. मित्रांनो, बारीकपणा तो चिंटू टू पिक्चर बघलेला आहे का, अख्खा जाणार गवसायचा पुढं पुढं अजून काय 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 वेगवेगळा तसा म्हणजे ती फिलिंग तीच आहे सध्या. कारण हे बघा ना, धुका किती आहे बघा. आणि एक दगड आहे मित्रांनो बघा, ही आता ही दगड गोलाकार दगड आहे आणि रस्ता आहे आणि त्याच्या पुढे ते देवात काही समजत नाही. घनदाट जंगल आहे आणि वरून या एवढा जंगलात धुका वगैरे सगळा जाम. एक दोघं जर आलं ना आमची ते समज 10 पोरं 10-11 पोरं. या बघ इकडं बघ किती मस्त. तिकडं पण आहे म्हणजे आमच्यात आहे डेअरिंग. आय मीन नडतू बिंदास. पण एक दोघं हलके दिलाचा माणूस असला ना, लिटरल सांगतो बेशुद्ध होऊन पडला असं. काय काय इथं रस यात आता ते शोध करतात. आपण बघू काय शोध करतात ते. मित्रांनो, आम्ही आलो, पाणी नाही आलं, पण पाणी नेता नेता हे सांगतात चला नडा बिंदास. आपला श्रीमान दादा सांगत नाही का, सालटी गेल तर चाल रुतबक. ए चलो 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 भाग चलतंय मित्रांनो. आवाज अरे पण पाखरू तेवढा भयंकर आवाज कळेल का. ची म्हणजे आमचा बाई इकडे ची बी आवाज इथं आणि सांगत आज जात न चल. कसा विषय वेगळा. आपण अनोळखी जागे ए आपण नेक्स्ट डे आपलं पण ते आताच का बोबला. सीझन चालू आहे. हा सीझन चालू का. चला मित्र, सीझन चालू असला तरी आपला रिझन बदलू आपण आणि पाणी आणायचं गपचूप. आवाज येतो रे त्या माहित आहे रे. पण कसा जागा वेगळा अपरिचित जागा आहोत आपण नाही का मित्र. वरून एवढा जंगल. जाता जाता अजून एक हिस्टॉरिकल वस्तू भेटले. आता हे काय नवीन आहे काय समजत नाही. जसा पुढं गेलो ना इकडं अजून काय काय दिसेल. पण हे बघा मित्रांनो, या उखल असलं ना काय, मखल असलं तर काय. म्हणजे मित्र हे बघून असं वाटत नाही. हे बघा ना, वस्तू जुनी तरी वाटत का असं बघलं वाटत का इथं कोणतरी राहतात असं. आणि या सगळ्या वस्तू प्रॉपर ठेवलेल्या आहेत नाही का. जर बघायला गेली ना तर माहुली किल्ल्यावर रहस्य खूप असतील पण कोणाला माहित नाही. कारण तो पाखरू कोणचा आहे ना. अरे आम्ही आलो तिथून बाहेर आलो तर गप ना बाय आमची फाड आहे बघतो का तू.
माझ्या अंदाजानुसार इथं खड्डा आहे, इथं दगडी पडल्या, इथं असा बारीक खड्डा असा. झोपडा. हा. म्हणजे ते कालात असा छोटा छोटा झोपड्या रे त्यांना मला असा अंदाज आला. मित्र आमचा सायंटिस्ट आहे ह्यो दरवर्षी आणतो ना आम्ही, पण या वर्षी आलो आम्ही घेऊन. सायंटिस्ट ना जास्त शोध करायचा शोध लावलाय पण थोडं शोध मला वाटत चुकीचे ठरतील, त्याच्यामुळे आता पाण्यानं गपचूक जातो. पाणी नाही आलो पण याय माझी झाली की इज्जत बघा ना, उघडा केला आणि माझा शर्ट चुंबल म्हणून. आमचा नवीन गडी थांबला केला. हे बघा कसा महेंद्र मध्ये चुंबल घेतले ना हो घालेली. सांग मित्रा पाणी भरायचं त्याच्यात काय आहे बघा ना कशी दिसत आहे. अरे सॉरी दिसत हा. आमची एक आऊ झाले पाणी भराय नाही का. माझा भारी होती पण पोहोचलो तोपर्यंत येत. आणि डान्स बघा का चालू आहे डान्स. तिथं नरनाच आहे कर डान्सर आज मित्र. आम्ही लोकेशन चेंज केला आणि तुम्हाला काय तर दायत. हे बघा अग्नी देवताल जेवून चाललाय. त्या निघू तू बोलत ते बोल ना काय बोलत हा मित्रावर. जर तुम्ही जर कुठं वस्तीत जाणार असाल तर चुकून आमच्या सारखा ना काय बेकार आलाय आमचं. आमचा निखिल भाई बादशाह आहे बादशाह. वाघाला भेटायच्या आधी दहावीला विचार करायला लागतो. हा वाघ खराब आहे. तर मित्रांनो यानंतर आम्ही ज्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीजवळ ज्या रूम आहेत त्या क्लीन केल्या आणि त्यामध्ये स्टे केला. येणाऱ्या पर्यटकांना माझी एवढीच विनंती आहे की जर तुम्ही रेनकोट वगैरे घालत असाल तर त्याचं पाणी त्या रूममध्ये जातं आणि सगळं त्या रूम घाण होत आहे. तर तुम्ही कचरा करण्याचा नक्की टाळा. आम्ही इथे साफसफाई करतो पण तुम्ही कचरा करण्याचा टाळून द्या. तर मित्रांनो आम्ही जिकडे जे लोकेशनला गेलेलो तिकडे आमची पुरी समजून जातो मी. आणि आता आम्ही लोकेशन दुसऱ्या महाराजांची मूर्ती आहे तिथे ज्या रूम आहेत तिथे त्याच रूम खराब होत्या जाम पण आम्ही साफसफाई केली. आणि आता त्याच्यात जेवण बनवायचं आहे आणि आपलं जेवण सगळं व्हेज आहे कारण एक दिवस शाकाहारी खाऊन काही वाट नाही. महाराजांना जरा ट्रिप त्याच्या अभिनयाचा त्याच्यामुळे आपला सगळं मटेरियल व्हेज आहे. आणि बाकीचा आपला एरिया आहे आता आई कब आता मध्ये येऊन राहिला कब आता येऊन मित्रांनो गुड मॉर्निंग. सकाळी उठलो 5 वाजलं पण हे धुका बघा ना कॅमेऱ्यात काय दिसून नाही. तुम्हाला जर सकाळी सकाळी माऊलीचं दृश्य बघायचं असलं तुम्ही बघून जाय. बघ ना कसा धुका रात्रीचा धुका तर तुम्ही बघलाच असेल पण मित्रांनो इथं धुका कमी व्हायचं नाव घेत नाही. हे बघा ना इथं एवढं आमच्याकडे एक सुद्धा दिसत नाही. सगळं महाराजांच्या सोबत फोटो काय काढायला लागला बघा. तर आजचा दिवस चालू झालाय आणि आमचा फिरणं सुद्धा चालू झालाय आणि पाणी एवढा पडतो
का पूर्ण हैराणी केली आमची. आणि त्याच्यात विषय असा झालाय, नेमका दपायचा, फिरायचा, काय करायचं त्या येऊन पडलाय. आलो तर ब्लॉग मध्ये आता तुम्हाला सगळा दाखवायचा प्रयत्न करीतोच, तर तुम्ही ब्लॉग बघत राहा. हा, सगळं आमचं गँग वॉर चालू झालं. आणि हे दोघं जण गडी लेट आलं, हे दोघं गडी नाही माताचा तुमचा जिक्र केलेला, पण लोकेशन म्हणजे ना, लोकेशनचा मित्रांनो दुर्ग पलसगड आणि गणेश दरवाजाकडं लिहिला तिथं. अजून हे बाजूला आम्ही गेलो नाही दरवर्षी येतो, पण हे बाजूला जायचा आणि हे बाजूचं सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायचा. आता आलू तर ठरवलं आहे, पण शक्यतो मित्रांनो तुम्हाला सांगतो सध्या पाऊस चालू आहे, सध्या कोणी याचा प्रयत्नही नका करू. हा, कारण आमची जी सध्याची परिस्थिती आहे ना, कारण बघा चूल पेटवायला फाट्या नाही. जर स्टे नसा करायचा, वन डे रिटर्न जर व्हायचा असेल तर येऊ शकता, पण ते जपून, कारण रस्ते वाटा सगळ्या घसरण झाल्यात. आता आम्ही काय, आमचा कामच आहे त्या हिंडायचा फिरायचा सवय आहे म्हणून काय नाही, पण इतर लोक एकेच फिरायला जातात, मग काय पण बसतात. त्याच्यापेक्षा सध्या तरी टाळा फिरणं बस. आणि पुढचा व्लॉग बघत राहा. आमची गँग पण आज सकाळीच कंटिन्यू झाले. आज नवीन गडीसुद्धा जोडलं, म्हणजे ते कालू जोडणार होतं, पण थोडा कॉलेजचा प्रॉब्लेम, त्याच्यामुळे ते जरा लेट आलं. हो, पलसगडाकडे जाता जाता एक ना रहस्यमय दगड दिसला आहे आणि काहीतरी आहे तिथं, आपण जायचा प्रयत्न करू. थांबा, बघा इथं काहीतरी आहे. तर मित्र थांबा, आपण जाऊन बघू विषय आहे काय नक्की. हे होत्या कोण चाललाय तिकडे र? एवढा मोठा दगड आणि त्याच्यात एवढा मोठा दगड. मित्र दगड बघा ना किती उंच आहे, आणि त्याला हे बघा काय माहित नाही. हे बघा नाही काय मित्र, असा करता गोल आणि असा हात लावता उघडाचा, मग ना मित्र याला आलो, पण आम्हाला काही साध्य झालं नाही, कारण तिचं काय आहे नक्की काय समजलं नाही. दगड तो एवढा मोठा होतो बघा. अरे वो एक्चुअली, अरे वो ऐसा घुमा ना, वो खुलता है ना, वो खजाना ठेवना निकलेगा, ऐसा 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 टूटा है ना ऊपर वाला, चल रहा है वो वेट काय, मग याच्यात बुडी ठेवणार का? पैसा ही पैसा होगा. हे देखो कैसे उतर रहा है. लावले सगळे काय, पण अजून काय नाही आला. बघत जाऊ आपण, बघत जाऊ, बघू. अरे हो लेत असेल डायरेक्ट ना. रस्ता एवढा भयंकर आहे, पण तुम्हाला काहीतरी नजारा असा बघायचा आहेत ना, का तुम्ही सांगाल योजीला पण भाईना काम 25 केला नाही का. रुको रुको, अभी तो दिखाता हूं ना मेरी जान व्यू. ते पण ते बाजूला कोण आवाज दे, सच्ची में मेरे को लगा कोई इंसान है यार. हे बाजूला आम्ही एवढं वर्ष मावले होतो दरवर्षी, पण हे साईडचा ना आम्ही कस न चालू, पण आलू तर असं वाटत का हा कुछ तो बात है ना मेरी जान. आलो आलो, गणेश दरवाजा किधर. मित्र इकडून रस्ता आहे. हा 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 मित्रांनो थांबा दाखव तुम्हाला. इसको बोलते गणेश दरवाजा, म्हणजे याचा काय रहस्य माहित नाही अजून. परत इकडं इकडं काय कसं आहे, पण आहे इथं हे बघा. थांबा दाखव, तिकडे दाखव. तर मित्रा कसा व्ह्यू आहे, मित्रा कसा व्ह्यू. आणि इथं बाप्पा आहे आपल्या शाळेत. बाप्पा हा तुम्हाला नाही वाटत आपलं लॉर्ड भगवान. पूर्ण फॉगी इफेक्ट. आणि इथं पूर्ण दरवाजा बांधलेला आहे. हा बघा इथं आता इथं पण कुठलाय कालांतरा ना. आणि बाकी बघायसारखं भारी आहे, व्ह्यू पण भारी आहे इथं.
व्ह्यू बघा व्ह्यू, इसको बोलते व्ह्यू ना बाबा. मित्रांनो इथं आम्हाला एक झाड दिसलं आहे आणि ते झाडात ना प्रॉपर साल काढून नेले का, आणि वरून तिथं एक रहस्यमय वस्तू सुद्धा आहे. हे बघा, त्या काय उखला आहे, दिवा आहे, काय माहित नाही, पण याची साल काढून नेले. हे बघा, झाड कोणतं आहे माहित नाही, उखला ठेवलाय, त्या ठेसून नेल्या त्या दगडी का ठेसून. काय झाड आहे, औषधीच असेल ती, पण काय कशात औषध आहे माहित नाही, पण नेलाय. आणि सिंगल पाना आहे, पलच काय पाहिजे. आणि हे बघा मित्र, याचा पण नेलाय, पण याचा हे वर्ष नाही, याचा 1-2 वर्ष आधी नेलाय, आणि याचा आत्ता नेलाय जस्ट, म्हणजे 7-8 दिवस झाला असतील अंदाजानुसार. मित्र हे बघा, अशा प्रकारची जुनी याच्यात घरा होती, आणि एक फुलं आहे, एवढा भारी दिसत ना, एक नंबर. इथं उखल आहे मित्र, हे बघा उखल आहे, उखल. हॅलो गाईज, पाऊल उदर करण्यासाठी ठेवला. हे बघ, इथे दगड रचून ठेवले सोनू. हे बघ, तिथे खाण्याचा ट्राय केलाय, इथे खाण्याचा ट्राय केलाय. मित्र आहे बघा, जेवढं तुम्ही असं जागा बघाल ना, तेवढ्या ठिकाणी उखलेलं आहे, तुटलेलं ते. इथं दगडी होत्या काय, इकडे होत्या, आम्ही जोडून ते उखल बनवलंय. तर हिरड्याची झाडं इथं भरपूर आहेत, म्हणजे हे बघा इकडे सगळी ते हिरड्याची झाडात, हिरड्याचं झाड अशा प्रकारचं राहतं. थांबा, आपला गडी एक हिरडं कुठून आणतो, आहेत. आम्ही तुम्हाला हिरडं आहे, तू हिरडं ते म्हणजे खोकल्यासाठी औषध राहत, ते उखल्यांच्यात वाटीत असं काहीतरी विषय असेल माहित. मित्र आपल्या बायना हिरडं कुठून आणला आहे बघा, अशा प्रकारचे हिरडात खोकल्यासाठी उत्तम औषध राहते. तुम्ही बघलात का नाही, आणि जर बघला तर कमेंट करता का मी ही वस्तू बघले किंवा खाले. आणि जर तुम्हाला ट्राय करायची असेल तर माऊली गडाव्या, आणि ही वस्तू सुकवायची, पूर्ण वालवायची, त्याची पावडर, आणि जर जास्तच खोकला झाला खायचं. याल तर आलो, पण पाण्यानं डायरेक्ट काम 25 केलं आहे. आणि अशा बघा तुम्ही, काही ऐतिहासिक गोष्ट बघायसारखा जामा आहे, दाखवायसारखा आहे, भरपूर आहे, पण पाण्यानं बो हालत खराब केले. इथं काही म्हणजे शंकराची पिंडीच असू शकत आहे, एवढं माहित नाही, पण तिचा हार, नारळ वगैरे फोडलेला आहेत, ही अशी जागा आहे. आणि इथं पाखरू, थांबा मित्र, कुठं आहे मित्र. हा बघा, इथं राजसदर म्हणून आहे, अशा प्रकारचा मोठा म्हणजे असा महल सारखा बनवलेला आहे. हे बघा मित्र, खरी सांगत ना, बघायसारखं खूप आहे माऊलीवर, पण आता काय सांगू, तुम्ही माझ्या हालत बघू शकता, ऑलरेडी घसा बसलाय, आणि काम 25. तुम्ही याची हाईट बघू शकता, किती आहे हाईट बघू शकता. हे बघा, कंटिन्यू शूट चालू आहे, तरी पण पाण्यात. थोडा लाईक, कमेंट आणि शेअर पण करता. गडी कर, हे पावसाने हैराण होऊन थकून दिला, आणि पुढं लावण्याचा जिम्मा माझाच दिलाय, बाकी सगळं हैराण झालात. तरी पण आपण बघू, एकदा नवरोबाक जाऊ, नवरोबा तुम्हाला दाखवितो कसं आहे, तो कल्याण दरवाजा दाखवितो, हनुमान मंदिर दाखवितो, आणि मग निघतो घरी. एवढा रस्त्यात पाणी साचलंय, तुम्ही विचार करू शकता ना की आम्ही रात्री राहिलो कसं असतो, म्हणजे फुलू नाही काय नाही, रात्रभर बसलो आम्ही, कारण झोपायला एवढे पावसात कुठं याय नव्हतं, पाणी निघता, आणि शक्यतो आता बोलता सुद्धा येत नाही. इथं आला आहे महाबळेश्वर मंदिराकडे, आपण तिकडं चालूच मित्र.
आम्ही इथं आलो आणि इथं असं वाटत काय बघा वस्तू ड्रम वगैरे सगळं काय वस्तू आहेत माहित नाही माऊली पण आहेत हे बघा दाखवते बाटल्या ड्रम हे इथं असं ड्रम लटकवलेला ठोकेऱ्या हे तलाय कदाचित पाण्यानं भरलेलं पूर्ण तुम्ही बघू शकता एवढ्यावरती एवढा मोठा तलाव बांधलेला आहे आणि सध्या तर तो फुल झालाय कारण जायला सुद्धा रस्ता नाही. तुम्ही जर कधी आलं तर एक्सप्लोअर करा नक्की तुम्हाला आवडायला बघायला पण पाण्यातून जायला लागत. आपण आलो माहुलेश्वर मंदिराजवळ अशा प्रकारचा मंदिर होता. आर्किटेक्चर सांगायला गेलं तर एक नंबर असेल अर्ध्या एवढे वर्ष तर ते अजून खचला नाही काय नाही. मग चप्पल काढू पहिले नाही का मित्र आपला नंदी महाराज आहे इथं पण एक मूर्ती आहे कालांतराने त्या कटला म्हणजे फुटून गेलं तर सगळं. इथं अशा प्रकारची आहेत मूर्ती आणि ही जी मूर्ती आहे ना मित्र ही जी मूर्ती आहे ना सगळीकडे हातवाली मूर्ती सगळे काय म्हणजे तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये पण बघला असेल. आणि ही आपली शिवलिंग हे आता काय तर स्थापन केलेलं आहे कारण मागच्या वर्षी आलेलं का नव्हतं. आणि अशा प्रकारे इथं ही आधीची शिवलिंग आहे आणि आपल्या महाराजांची पण मूर्ती आहे तुम्हाला दाखवेल मी. हे बघा आपलं महाराज सुद्धा इथं विराजमान आहे हे बघा अशा प्रकारच्या मूर्त्या आहेत. अशा प्रकारे इथं पण एक हिस्टॉरिकल पत्थर आहे आणि पुढे वाटचालीस सुरू करूया मित्र. फायनली पाणी थोडा बंद झाला आहे आणि आपण चाललो हनुमान मंदिराकडं दरवाजाकडं आणि बाकीची गँग सगळी पुढे चालले. आता थोडा आपण मागात नाही का बघू कसा हनुमान दरवाजामध्ये बघलाय तुम्ही बघा. भर पावसाळ्यात भयंकर असं रस्तात आम्ही जातो आम्ही उतरतो कधी पण तुम्ही नका उतरू. भयंकर असा रस्ता आहे बघा डीप म्हणजे जर पाय सटकला तर बहुत बडी अनुभव येऊ शकते. 80 डिग्रीच्या पायऱ्या 80 अरे यारला 90 आहे डायरेक्ट 90चा या डायरेक्ट स्ट्रेट त्याच्यापेक्षा ते बघा ना बाकीचं गडी बघा कसं उचलत खाली गड्या ते तुम्हाला आहेत ना हे बघा. आणि इकडे पूर्ण असं शापूर एरिया आहे उतर आहे बघा असं डायरेक्ट 90 डिग्री आहे इथे आणि इथून असं खाली उतरायचं आहे. आणि ये देखो अभी तुमको क्या दिखा रहा है ये इसको बोलते खेकडा इधर भी चले वाकडा. शक्यतो अशा ट्रेकिंग नका करू मग सांगतो नका करू कारण एवढा भयंकर आहे ना उतरायला. आणि माहुली किल्ला आलंच तर कल्याण दरवाजा हनुमान मंदिर टाला तुम्ही शक्यतो टालाच. मी बाकी एक्सप्लोर करीतो तेवढा तुम्ही बघून घ्या आणि वाटलाच तर आपली व्हिडिओ अजून जास्त शेअर करा. ओके मित्रांनो हनुमान मंदिराकडून खाली उतरलं तिथे एक अशी गुफा एक तुम्हाला दाखवतो म्हणलं तर पहिले मला नीट चालू दे भयंकर असं ट्रेक आहे तिकडं. हे बघा इथं अशी गुफा आहे गडी आपलं शिरलेलं उभा राहत आहेत ना आतमध्ये नाही उभा. हे बघा एवढा वंडा आहे का एवढी काळी जाते आणि एवढा हात म्हणजे पूर्ण एक पुरुष आहे मग त्यात ना पूर्ण एक गडी उभा राहिला आता म्हणजे कुंड आहे त्या पाय घालला एवढा पूर्ण पाय नाही पोहोचला गाडी घालली आयला गरम आहे रे याच्यात गरम पाणी आणि होय भाई गरम आहे
रुको भाई लोग हे बघा मित्र, अशा प्रकारचा कुंड आहे आणि पाणी पण स्वच्छ आहे एकदम मित्र. आणि शक्यतो गरम पाणी आहे, गरम. आणि ऊन आली याच पाणी थंड असं थंड. काय होय सोनू, आतमध्ये गोल गोल बा दिसतात त्याच्यात काय मित्र. तुम्ही बघा कसं आहे, आपण तुम्ही गेला ना इकडं. परत येईन बाहेर निघ, बोल ना बाहेर निघ, बोल ना. एवढा धुका का मागची माणसं सुद्धा दिसता नाही. भरमसाठ धुका तो भरमसाठ. ब्लॉग बनवायची इच्छा खतम झाले पण बनवतो मित्र कसा तरी. फोन कडून चार्जिंग खतम होत आले. 2 दिवस चार्जिंग टेकली नाही. बादशाह कोण झाला? बादशाहचा आवाज बदल आहे. खा खा खा. तर कल्याण दरवाजात जायला अशा प्रकारची एक शिडी सुद्धा आहे. आणि सगळं थकून हैराण झालेला आहे. हा बोल, प्रश्न तुझा कबूल कर. दरवाजा तिथून पायऱ्या होत्या अजून आला. त्या पायऱ्या खचून गेल्या आणि काही पायऱ्या सध्या आता त्या मागच्या वर्षी बसल्यात. ओके, तुला आन्सर भेटला. चला मित्र, वारा एवढा भयंकर चालू आहे बघा. आपली गँग तिकडे सगळे आहे जवळ आहे पण ते दिसत सुद्धा नाही. एवढा भयंकर वारा चालू ना म्हणजे ते बघू शकता. भयंकर वाईट पाणी आहे. तर मित्र माऊले तुमची कवडी जिरली. हा गडी बोलत सुद्धा नाही. माल मजा आली, मजा आली एकदम. पहिला गडी बोलत सुद्धा नाही मित्र. आख पुसत आलं आख. आपण टाकायचे वरता ढग. मित्र बघा ना, सीन 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 1 मिनिटाच्या दिसा लागले बघा कसं. हा इसको ही तो बोलते नजारा ना. नीचे झाला डायरेक्ट. हा मेरी जान. मित्र इकडे बघा खोडगाव आहे, पिवली गाव आहे. ये नजारा बघा ना, आसमान के ऊपर छा गया ना तेरा भाई. जास्त पुढे नको यात. हा मित्र इकडे काय तरी आहे. त्यात नाही या इथल्या इथं नव्हतं दिसत. हे बघा एवढे खालचं जमीन आहे. 15 एक्स करीत हो. आणि असं ढगवर त्याच्यावर आम्ही म्हणजे मित्रांनो आता परत मित्र आम्ही गायब होऊ नये बघा. ढग चढायला लागला काय बघा. परत गायब आता यो बघा या टेकडी कशी गायब होईल. ये देखो गाइस हो गया. काय हो गया. ये गया. सीन बघून घ्या. सीन बादलों के ऊपर. कल्याण दरवाजात उतरायचा प्लॅन चालू आहे. शक्यता कमीच आहे म्हणजे बघ तू ट्राय करतो. बोल तू काठाला आलाय.
मित्र बघा कल्याण दरवाजा इथून डायरेक्ट खाली आहे हा. आणि इथं करटोल्याची भाजी सुद्धा आहे बघा. करटोले इथं आणि भाजलेला फल आहे इथं. हे बघा नुसतं बोलते करटोले का फल. आणि मित्र हे करटोलाची भाजी हे करटोलाची भाजी तुम्ही खाली होई का मित्रांनो? खाली होई तर कमेंट मध्ये का सांगा. गडान होय नक्की बघण्यासारखं काय माहिती मला सांग काय बघा. आता ह्यो एरिया किती खाली आहे बघा. शेत अख्खा पाण्याने भरले जमीन आणि ढग किती खालचे लेवलात बघा तुम्ही. हे बघा आणि त्याच्यापेक्षा उंच आपली सगळी गँग आणि त्यांच्यासोबतची मस्ती. इसको ही तो बोलते जिंदगी काय रे. हा यो सांगतो मा फोटोकड. फायनली आम्ही नवरोबा देखायला आलो. पण तुम्ही या बघा ना काय दृश्य आहे इथं. धुक्यानं अख्खा नवरोबा गायब केलाय आणि आता हे सांगतात का बघल्याशिवाय जायचंच नाही. इथं समाजसेवा झाली आपली थोडीशी. सगळी दुखा जाण्याचा वाट बघतात जात का नाही. हाँ सॉरी दुकान है ढग है ढग. ए सोनू क्या कर रहा है बे. दप रहा है. दुःखा बघा ना कसा आलाय. या दाढी मुशाल दुःखा वाजलाय आणि यो चायनीज झालाय. तो चायनीज झालाय यो. मित्र फायनली आपल्याला नवरोबा नाही दिसला आणि आपण हार पत्कारली आणि घरी जायचा डिसिजन घेतलाय. तर मित्रांनो व्लॉग इथं समाप्त करीतो. आणि तुम्ही व्लॉग बघता बघता तुम्हाला किती मजा आली अजून काय करायला पाहिजे होता मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि जर आपला ब्लॉग आवडलाच तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय बाय. मित्रांनो आज संडे आहे आणि एवढी भयंकर ट्रॉफिक आहे नाही बघा. इकडं पण वरती आहे ते खाली आहे इकडं वरती पण आहे. सब जगा कोरा आहे कोरा. बघा आता खाली जातो. खाली पण अजून असतील माणसा. हे बघा ना थांबवतच आहे कंटिन्यू पब्लिक बघा ना. पब्लिक आज संडेची मावली किल्ल्यावर कशी पब्लिक जमले भयंकर.